गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे थोडंसं मिक्स टाईप ऑफ सेटअपमध्ये क्लोज आहे. परंतु जी जिओपॉलिटिकल डेव्हलपमेंट झालेली आहे तर ती मात्र इम्पॉर्टंट आहे. तर काय झालं आहे की आतापर्यंत US आणि इराण हे एकमेकांना प्रपोजल्स देत होते, परंतु काल रात्री पूर्ण जे काही मिडल ईस्टर्न कंट्रीज आहेत तर त्यांनी ओमानच्या मध्यस्थीनं इराणला एक प्रपोजल दिलं, ज्यामध्ये अमेरिका नाही आहे हे लक्षात घ्या. तर मग त्यांनी काय प्रपोजल दिलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे तर ते सगळे मिळून कंट्रोल करू आणि जी काही फीज मिळेल तर ती सगळे मिळून वाटून घेऊ. तर अशा पद्धतीचं प्रपोजल जे आहे तर ते त्यांनी दिलं. परंतु बॅड न्यूज ही की इराणनं ते इमिजिएट रिजेक्ट केलं. परंतु त्यानंतरही एक गुड न्यूज आली, ती म्हणजे इराणनं अगेन ओमानला एक प्रपोजल दिलं. इराणनं ओमानला सांगितलं की जो काही अर्धा भाग आहे इराणच्या बाजूचा तर तो 100% इराण कंट्रोल करेल आणि जो ओमानच्या साईडचा भाग आहे तर त्यामध्ये ओमान आणि इराण हे दोघं पार्टनर्स राहतील. म्हणजेच काय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणला पूर्णपणे कंट्रोल करायचं हे त्यातनं आपल्याला दिसून येतं. परंतु ओमान याच्यावरती मिडल ईस्टर्न कंट्रीजसोबत चर्चा करतो, त्याने कुठलंही उत्तर अजून तरी दिलेलं नाही आहे. म्हणजेच जर आपण पाहिलं तर आता मिडल ईस्टर्न ज्या कंट्रीज आहेत तर त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की हे जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत तर हे अमेरिका सॉल्व्ह करू शकत नाही, हे सरळ सरळ दिसून येतं आहे. आणि त्यामुळे त्यांनी आता ओमानच्या मध्यस्थीनं, कारण ओमानचे आणि म्हणजे पूर्ण मिडल ईस्टर्न कंट्रीजमध्ये फक्त ओमान आणि इराणचे संबंध जरा चांगले आहेत, जेणेकरून ते चर्चा तरी ॲटलिस्ट करू शकतात. त्यामुळे आता पाहावं लागेल काय घडते ते. परंतु ही जी गुड न्यूज आहे तर ह्या गुड न्यूजमुळे काय झालेलं आहे तर ऑइल प्राईस थोडंसं ड्रॉप झालेलं आहे आणि आपले जे काही ADRs आहेत US मध्ये ते सगळे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. IT सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि बँकसुद्धा पॉझिटिव्ह आहे. तर मग त्यामुळे काय झालं आहे की हे सगळं गिफ्ट निफ्टीमध्ये ट्रान्सलेट झालं आहे आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 200 ते 230 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन करेल. आता सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की त्या ठिकाणी एवढा मोठा गॅपअप एवढ्या वीक मार्केटमध्ये सस्टेन होईल का, थोडंसं डाऊटफुल आहे. परंतु नक्की काय घडतं आहे हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण इंटरनली काहीतरी घडत असू शकतं की जे आपल्याला माहीत नसेल. त्यामुळे तसं जर सध्याच्या मार्केट कंडिशननुसार जर पाहिलं तर हा जो गॅपअप आहे तर हा मोस्टली सस्टेन नाही व्हायला पाहिजे. मार्केट पुन्हा 24,000च्या दिशेनं खाली यायला पाहिजे आणि 24,000च्या आसपास येऊन सेटल डाऊन झालं पाहिजे आणि मोस्टली 24,000च्या वरती क्लोज केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल की मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे हे सुद्धा कळेल, परंतु मार्केट सध्या तरी कुठेही जाण्याच्या मूडमध्ये नाही, त्याला कन्फर्मेशन पाहिजे हेही लक्षात येईल. परंतु जर पडद्यामागे काही घडत असेल जे आपल्याला कोणालाही माहीत नसेल तर मग मात्र हा गॅपअप सस्टेन होऊ शकतो आणि मार्केट भलेही वर जाणार नाही, परंतु जिथे ओपन झाले त्याच्या आसपासच एक 40-50 पॉईंटच्या आसपास रेंजमध्ये फिरत राहून क्लोज करेल. त्यामुळे पाहूयात की आता पूर्ण दिवसभरामध्ये काय घडतं ते. तर आपण जर FISDIचा डेटा जर कालचा पाहिला तर FISने चक्क बाईंग केलं आहे 800 कोटींच्या आसपास आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1,500 कोटींच्या आसपास खरेदीच केलेला आहे. त्यामुळे दोन्ही बायर्स मोठे बायर्स राहिलेले आहेत. त्यामुळे ते गिफ्ट निफ्टीमध्ये पुन्हा इंडिकेट होत असेल. त्यानंतर काल रात्री आफ्टर मार्केट आपला जो इंडस्ट्रियल प्रोडक्शन डेटा आहे तर तो गव्हर्नमेंटने रिलीज केलेला आहे. यामध्ये जो मे महिन्याचा डेटा आहे तर त्याच्यामध्ये 5% ग्रोथ राहिली होती इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये, परंतु ती वाढून जून महिन्याचा जो डेटा आलेला आहे तर त्यामध्ये 7.3% झाली आहे, की जे बेटर दॅन एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे ती गोष्टसुद्धा इंडियन मार्केटला इन्फ्लुएन्स करू शकते. तर मग आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ग्रोथ पाहायला मिळाली, त्यामुळे जे बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग प्लस एक्सपोर्ट करतात तर अशा कंपन्यांना जास्त फायदा होऊ शकतो. तर आता बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या तर फार जास्त म्हणजे वाईट सिच्युएशन नाही आहे. ग्लोबली जर आपण पाहिलं तर आपल्याला जे काही चांगले वाईब्स आहेत तर ते येत आहेत आणि जर आपण लोकली जर पाहिलं तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची बॅड न्यूज नाही आहे. सध्या तरी गुड न्यूजच हातामध्ये आहे. म्हणजे एकंदर जर पाहिलं तर मार्केटमध्ये वीकनेस आहे, परंतु मार्केटमध्ये आजच्या दिवसासाठी गुड न्यूज आहेत. परंतु जर पाहिलं तर मार्केटनं खाली यायला पाहिजे आणि 24,000च्या आसपास सेटल डाऊन झालं पाहिजे.
परंतु तसं जर होत नसेल तर काहीतरी पडद्यामागे घडतं आहे जे कुणालाही माहीत नाही आहे असं आपण म्हणू शकतो. तर मग पाहूयात काय घडते ते. तर हा गॅपअप सस्टेन व्हावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे, कारण मग अशा वेळेस काय होतं की शेअर्स वरती ओपन होतात आणि जे मोठे सेलर्स आहेत तर ते सेल करून निघून जातात आणि मग बरेचसे लोक अडकतात, अशी परिस्थिती निर्माण होत असते. तर होप सो पाहूयात काय घडते ते. तर मग अशा पद्धतीनं जर आपण बाकी जर गोष्टी पाहिल्या तर आपल्याकडे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन ज्या आहेत तर त्या चालूच राहणार आहेत आणि आय टी आणि बँकिंग दोन्हीही मोस्टली पॉझिटिव्ह राहण्याचीच पॉसिबिलिटी आहे. आता जी मंथली एक्सपायरी होती तर ती काल ओव्हर झालेली आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर खूप सारा जो काही ओपन इंटरेस्ट आहे तर तो क्लोज झालेला आहे. त्यामुळे आता आज बऱ्यापैकी नवीन ओपन इंटरेस्ट जनरेट होईल. तर मग आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 24,000 ही जी आहे तर ती की ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते. तर आता मार्केट तर 24,000च्या चांगलं वरती ओपन होतं आहे, साधारण 24,200च्या आसपास. त्यामुळे आता काय होणार हे पाहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.